श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुण्यदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवंदनं कंठाटोपीचं माला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय 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 गणना परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तू समर्थ आणि निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी धाग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावा पैल तीर तो नाम तरणी साचार प्राप्त होऊ मजला ते अशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मत सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकट वै शांती मनी सदा वसो वृताभिमान तो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी नामजप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय जी निर्गुणा, जय जय जी सनातना, जय जय जी अगणना, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवसनेशी, हिरळी कर्याधिक शास्त्राची, वेदनी देऊन ठेवली, त्या समयी मुंबापुरी, विष्णू बा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपासला नृपापोटी, बहुत करुण कटपटी, बुवाची शेवटी आणले, रात्रिंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावेळी, पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामीसी, ब्रह्मापद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर, येती राजा हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हातो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने डोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हसत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहून तुमचे अज्ञान, यांचे वाढले डोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्तानी, विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडले असे, आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंशापना करीत असे, ऐसे पाहुण ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली बाई खरी, शब्द ऐकना बोलवे, जवळी होते जे पारसी, जागृती आली तयासी, त्यांनी धरून बुवासी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नेचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपासी, पुस्ती मागील प्रश्नासी, कदा कदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखून रुचिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृता मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा प्रतिपटली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुणी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, सदा परिसद भाविक भक्त, सप्तमाध्याय गोड हा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था चरणार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक, 6 लाखाची जहागिरी त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिनी, गेले शरीर सुकुनी, गोड न लागे अन्न पाणी, ना आवडे भोग
विलास, सुख उपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी ती तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रियपत्नी सहित, त्या नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती, कित्येक प्रार्थनाने करुणी, पूजा द्रव्ये घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमाध्याय गोड हा, श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय शिरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरून चित्ती, बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावुनी, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले प्रब्रह्म, ती नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली, असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक, तिच्याच ते होत असे, व्याधी दूर करावी म्हणून, विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागुनी, द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लोक पूर्ण, आनंद लेत यायचे मन, म्हणे मी इतके करून 2,000 रुपये द्याल की, ते म्हणती बाईसी, युतके कार्य जरी करीशी, तरी 10,000 रुपयासी देईन सत्यवचन हे, बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा, शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रातून या स्वामी प्रती, कार्य आपले करीन, बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मासंबंध पीडितो, तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासून, ऐसे ऐकता वरदानी, समर्थतेतून उठले, यवन स्मशानभूमीत, आले येती राज त्वरित, एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकुनी, सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करुणी ऐसी, चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा, शंकररावे तया दिवशी, खाना दिला फकीरासी, आणि शेकनूर दर्ग्यासी, एक कपणी चढविली, मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध, झाला स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणाची, प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला, ब्रह्मासंबंधे सोडिले, मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आल्या अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे, महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा, ऐशा एकांतस्थानी, राहणार नाही कोणी, ऐसे विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती, सर्वानुमते तेथीच, मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावाची, अजरा अमर राहिली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, 9वाध्याय गोड हा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभं भवतु शिरस्तु.